नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. मम्मी आणि मी म्हणजे मी तरी आजच आलेली आहे. मम्मी आमची कडबा काढती आहे. हा इकडं एवढा निघलाय. किती मम्मी? 30 पेंड्या निघल्यात ना इकडं. ह्या 30 पेंड्या आहेत. 5-5चे गठ्ठे करून ठेवलेले आहेत. आणि इकडं पण बराच काढलाय लास्टपर्यंत आणि बराच बाकी पण आहे काढायचा. भाऊ येत नव्हता, तो दमलाय. म्हणलं चल मम्मी मी येते तुझ्यासोबत. काढू पण लागते, एक व्हिडिओ पण काढून टाकते. मित्रांनो, कष्ट करायला कसलीच लाज नसली पाहिजे बरं का. आणि इथं आल्यापासून माझ्या मम्मीने तरी स्टार्टिंगला भाजी विकली रस्त्यावर बसून, का तर तिला घर चालवायचं होतं ना. भाजी विकली, मग शेळ्या घेतल्या, एका शेळीच्या एवढ्या शेळ्या केल्यात. त्यांना खाण्यासाठी एवढं वावरं हे करायची. वावरांनी गहू बिहू केला. म्हणजे रिकामटेकडं बसून दुसऱ्याच्या उचापत्या करत बसण्यापेक्षा स्वतःच्या कष्टाने जगतोय. सगळेच आम्हाला कोणाची काही घेणं देणं नसतं. स्वतःच्या कष्टानेच असतो आम्ही. आमची मेहनत करत असतो. आमच्या मम्मी पप्पांना जितकी मदत करता येईल तितकी करतो. आता भाऊ माझा तसा काढू लागतो बरं का. त्यांनी गहू पण बराच काढू लागला मम्मीला. पण तो गेला होता भाड्यावर. रात्रभर ड्रायव्हिंग, दमलाय. परत काल माझ्यासोबत आला होता. त्याच्याने तो म्हणला मी नाही येणार, मला लई दमल्यासारखं झालं आहे मम्मी. नाही तर तो सगळं करू लागतो. आणि काही लोक म्हणतात का कशाला उगाच उद्योग वाढवून घ्यायचा, म्हणजे रिकामटेकडं बसायचं आणि दुसऱ्याला नावं ठेवायची. आता मी काम करत करत हे करते. आपल्याकडनं जास्त नाही होऊ शकत. आपण एक एक काडी उपटू, तसं लय हलकं जाते. थोडं थोडं दोन्ही हाताने केलं तर जरा स्पीडनी होईल. पण मला वाटलं पहिली एक व्हिडिओच काढावा चॅनलला टाकायला. सकाळी पण मका काढायला गेली होती. आज भरपूर जणांच्या मका काढल्यात. इकडं पण ह्यांच्यात पण मका काढल्यात. त्यांना भरून न्यायचे, गाडी आणायची. सगळ्यांच्या आज मका काढल्यात. मम्मी पण सकाळी गेली होती मका काढायला. आणि तुम्हाला तर दाखवलं ओझं किती घेऊन आली होती. मका बिका घेऊन आली होती. उकडून खाल्या आम्ही बऱ्याच. म्हणजे असं बसून राहणं आवडतच नाही आम्हाला. आणि हे काय सकाळी उठायचं, दुसऱ्याच्या उचापत्या करायचं, हिने हे केलं तिने ते केलं करत बसायचं. त्याच्यापेक्षा स्वतःचं घर कसं चालवायचं ते बघतोय. मम्मी किती स्पीडने काढते. खूप हलकं जाते. आता मी एका हाताने उपटत होते तरी हलकं जाते. चला, मी पण मम्मीसारखा हात चालवते मित्रांनो. आणि मम्मीला काढू लागते. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा, छान छान कमेंट करत जा. थोडं मोटिवेशन भेटेल ना अशा कमेंट करत जा. असंच का करता, तसंच का करता, एवढा घाणीत कसं राहता. आम्ही इतकं चांगलं साफसफाई करून राहतो, एवढा घाणीत कसं राहतं. आम्हाला राहताना घाण नाही वाटत आहे, मग तुम्हाला काय करायचं आहे. मम्मी आपण घाणीत राहतो का ग? हा आपण घाणेरडे लोक आहे. एक सांगू का मित्रांनो, कोणाला म्हणजे कोणाचा आपल्यापासून कोणाचा फायदा होत नाही ना, त्यामुळे आपण घाण होतो. तसं नाही. पण आम्ही जनावरांमध्ये राहतो, त्यांच्यात आमचं
आहे, आम्ही त्या सपरात आहे, जनावरांमध्ये आहे. आमची ती एकादशी आहे ना, दिवसभर बाहेर चरती, हे करती, संध्याकाळ झाली तशी मम्मीच्या कुशीत येऊन बसणार. मम्मी झोपायला गेली का गोधडीत घुसून झोपणार. हे जे जनावरांचं सुख आहे ना, हे भोगायला पण नशीब लागतं. सगळ्यांच्या नशिबात नसते ते. सगळ्यांच्या नशिबात ह्या नसतात गोष्टी. हे जे सुख आहे ना हे जनावरांमध्ये, कारण जनावरांचीच माया एक अशी आहे जी बिना स्वार्थाची आहे. त्यांचा काहीच स्वार्थ नसतो. आता मम्मी माझी नुसती बसून राहिली तिथं आणि त्या शेळ्यांना काहीच खायला नाही टाकलं ना, दिवसभर त्या शेळ्या तशाच शांत बसतील, गॅरंटी आहे मला, कारण मी बघितलेलं आहे भरपूर वेळा. पण मम्मी नसली आणि त्यांना खायला नसेल टाकलेलं, त्या सारख्या बोंबलत राहतात. मग तुम्ही विचार करू शकता त्यांचा हिच्यावर किती जीव असेल. एवढं करायचं कोणासाठी? त्यांच्यासाठी तर करायचं. लोकांना बोलताना तर विचार पण करावा वाटत नाही. उचलली जीभ लावली टाळाला सारखं बोलतात. मला तर आवडत नाही असं लोकांचं बोलणं, पण आता मी जास्त लक्षच देत नाही. पप्पाने त्या दिवशी लई फटाफटा काढला होता. चला ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा. खूप खूप धन्यवाद. ते दोन कडे इकडे. हे बघा मित्रांनो, तिथं त्या टोकाला होतो, तिथपासून इथपर्यंत काढलं दोघींनी. आता एवढं हे शेळ्यांसाठी घेतोय न्यायला, पण बोटा बघा हात कसा झाला, इथं कापलंय. व्हिडिओ दिसणार नाही आता कॅमेरा क्वालिटीनुसार. लय आगाग होतीये, पण मम्मीसाठी करावं लागतं मित्रांनो. काय करता आता, मम्मी जेवाय देती. लय माझ्या हातांची आगाग चाललेली आहे. तुला म्हणत होती नको काढू. नको काढू तू म्हणत होती, पण तुझं पण उरकायला पाहिजे ना. आता हे थोडं शेळ्यांसाठी घेत होती ती, म्हणलं दाखवू चल आता आपण किती काढलंय.